नमस्कार मित्रांनो, बाजार तर्कामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या सगळ्यात मोठ्या शेअर मार्केट अपडेट्स. इरिडाचा डिव्हिडंड, टी-व्ही-एस होल्डिंगचा मॅसिव्ह पेआउट, स्विगीमध्ये एआय रेव्होल्यूशन, डिफेन्स सेक्टरमध्ये बी-डी-एल एक्सपान्शन आणि पेंट सेक्टरमध्ये हाईक प्राईस. म्हणजेच आजचा व्हिडिओ फुल पॅक आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी बोलूया इरिडा म्हणजे इंडिया रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीबद्दल. त्या कंपनीने 60 पैसे पर शेअर इंटरिम डिव्हिडंड जाहीर केला आहे आणि त्याचा रेकॉर्ड डेट आहे 2 एप्रिल. पण खरी गोष्ट म्हणजे त्याचा नेट प्रॉफिट 37.5% वाढून 584 कोटी इतका आला आहे आणि रेव्हेन्यू 38% जंप मारला आहे आणि लोन डिस्बर्समेंट 32% ची वाढ दिसत आहे. आता पुढील बातमी म्हणजे टी-व्ही-एस होल्डिंग. तर टी-व्ही-एस होल्डिंगने 86 रुपये पर शेअर डिव्हिडंड जाहीर केला असून टोटल पेआउट 174 कोटी इतकं आहे. शेअर प्राईस पण 3% वाढला आहे. तसे ही कंपनी टी-व्ही-एस मोटर कंपनीची प्रमोटर कंपनी आहे. त्याचबरोबर पुढील बातमी म्हणजेच टेक वर्ल्डमधील मोठी बातमी, स्विगीने पार्टनरशिप केली आहे सर्व एआय सोबत. आता तुम्ही स्विगीवर व्हॉइस ओव्हरने ऑर्डर देऊ शकता. तसेच यामध्ये 11 इंडियन लँग्वेज सपोर्ट देण्यात आले आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू आणि इतर अजून लँग्वेज त्यात ॲड करण्यात आले आहे. एक्झाम्पल म्हणजे मला पिझ्झा ऑर्डर कर असा डायरेक्ट ऑर्डर फंक्शन त्यात लागू झालं आहे. आता पुढील डिफेन्स सेक्टरमधील बातमी म्हणजे बी-डी-एल. भारत डायनामिक लिमिटेडने 2 नवीन प्लांट उभारत आहे. तेही तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या 2 ठिकाणी नवीन प्लांट उभारत आहे. तसेच त्याचा ऑर्डर बुक 26,000 कोटी आणि एक्सपेक्टेड 15,000 कोटी आहे. तसेच पुढील बातमी म्हणजेच पेंट सेक्टरमधून बर्जर पेंटने 10% प्राईस हाईक करून 3 फेजमध्ये ठेवला आहे. तसेच रिझन म्हणजे की क्रूड ऑइल 100 बॅरेल इतका वाढला असून याच कारणामुळे पेंट सेक्टरमध्ये 10% ची प्राईस वाढवण्यात आले आहेत. आता पुढील बातमी म्हणजे शेवटची, एक्साईड इंडस्ट्रीने 450 कोटी इन्व्हेस्टमेंट फ्युचर ईव्हीमध्ये केलेला आहे. तसंच त्याचा टोटल 4,802 कोटी इन्व्हेस्टमेंट आहे. तसेच सबसिडरी एक्साईड एनर्जी सोल्युशन लिमिटेड ही न्यू ग्रीनफील्ड प्लांट करत आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला असे डेली अपडेट पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.